रंगमंच आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून TOGS नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र जाधव. दिग्दर्शन सहाय्य राजन जोशी. संगीत दिग्दर्शन रमेश अय्यर आणि राग. तांत्रिकी सहाय्य संदीप थोटे. नेपथ्य नितीन गवळी. प्रकाश योजना सुनील माने आणि मुकेश गवळी. व्हिडिओ रेकॉर्डिंग मिलिंद सावंत. TOGS नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. Hats off, hats off, hats off, Madhuri, hats off. क्या बात है, क्या बात है. What a deal, what a deal, what a superb negotiation. Hats off, mind blowing. आहे की नाही मी बॉस? Absolutely, मांडलं बाबा तुला. काय त्या बेन्सन आजोबाला चपराक दिलीस, काय नेगोशिएशन केलंस. टू गुड, टू गुड. अरे म्हातारा रोल्स रॉयसचा रुबाब दाखवत होता. गाडी पाठवल्यानंतर मीटिंगला बोलवलं की आम्ही फसू म्हणे. अरे हॅट, असले 56 म्हातारे आज या पायाशी लोळतायत. त्या बेन्सनच्या नानाची एनसीटी. नानाची एनसीटी म्हणजे काय ग? नानाची टांग रे. ओ बघ, असं करायचं असतं डील, नाहीतर तू 400 मिलियनला पण तयार होतास. म्हाताऱ्याला सरळ सांगितलं, इट्स माय वे ऑर दी हायवे. 500 मिलियन खाली 1 सेंट घेणार नाही. अरे आज MB कन्स्ट्रक्शनचं नाव आहे, रुबाब आहे, आणि तू आणि तुझी ती टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. अगदी प्रकाश सारखी. आज प्रकाश असता तर. हो ना, प्रकाशला जाऊन आज 8 वर्ष झाली. हे तुला खूप एकटं वाटत असेल ना ग? नाही रे, खरं सांगायचं तर या कामाच्या रगाड्यात विचार करायलाही वेळ नाही. आणि काही लागलं तर तू आहेस ना, माय बेस्ट, नाही माय बेस्टेस्ट फ्रेंड श्री अशोक कुडाळकर. अरे कंपनीला तुझी अरू आहेच. येस मॅडम, ऑलवेज ॲट अ सर्व्हिस. बरं ते जाऊ दे. अगं आज एक खूप महत्वाची मॅच आहे, वर्ल्ड कप फायनल, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. विराट आणि रोहित इन फुल फॉर्म आणि बुमराची बॉलिंग. क्या बात आहे. आपल्या मीटिंगच्या गडबडी स्कोर काय तेच कळलं नाही. पण मी तरी काय, तुला काय क्रिकेटमध्ये इंटरेस्ट, आणि तुला माहित पण नसणार. रिअली? मग काय. वेट, Alexa, what is the score of India versus Australia one-day international match being played at MCG today? After electing to bat, Australia 137 for 7 in 26.4 overs. माय गॉड मॅड्स, तुला क्रिकेटबद्दल एवढं माहिती? हेच, याचा मला नुसता राग येतो. तुम्ही पुरुष सगळे कसे शॉवनिस्ट असताना. बायका म्हटल्या की त्यांना ड्रायव्हिंग येत नाही, पार्किंग येत नाही, बिझनेस तर येणारच नाही. तुम्ही हे सगळं कसं गृहीत धरता? मिस्टर, हे 21वे शतक आहे. आहात कुठं? तुला माहितीये, भारतीय महिलांनी आज क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये फायनल गाठली. कित्येक स्पोर्ट्स, शूटिंग, हॉकी, बॅडमिंटन, महिला आघाडीवर आहेत. कित्येक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बायका CEO आहेत. सांगू तुला? नको 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 माझी आई, नको. नाहीतरी आजकाल तुमच्या या स्त्रियांच्या जगात आम्हा बिचाऱ्या गरीब पुरुषांचं कोण ऐकतं? फक्त 2च स्त्रिया. एक म्हणजे ही अलेक्सा ताई, आणि दुसरी ती GPS वरची बाई. बिचारी कधी कधी ओरडत नाही. उलट तुम्ही रस्ता चुकल्यावर अगदी प्रेमाने सरळ मार्गावर आणते. किती छान. शिका शिका, तुम्ही काहीतरी शिका. पण सारखी चुकताच का तुम्ही मुळात, की तुम्हाला कुणीतरी सारखं रस्त्यावर आणायला लागतं? चल, ते काही नाही. एवढं मस्त डील झालंय. लेट्स सेलिब्रेट. विल हॅव 1 ड्रिंक अँड देन विल गो. ओके?
अगं नाही नको, उशीर झालाय, अरू वाट पाहत असेल. मी सगळ्या पुरुषांचं एकदा लग्न झालं की बायको म्हटली की तुमची काय जाम फाटते नाही. म्हणजे कितीही जवळची मैत्रीण असो, बायको समोर ती माफच ना. अगं तुला आमची व्यथा काय माहित, तुला बायको कुठे आहे? ए, शी, अशोक कसले हे पीजेज रे. ते काही नाही, आपण एक एक ड्रिंक घेऊ, बर मग तू मला घरी सोड आणि मग जा तू तुझ्या अरूकडे. आणि हो, मी आज गाडी इथेच ठेवते, बर ठीक आहे. मला उद्या सकाळी पिकअप कर परत. ओके? Fine. ठीक आहे, तोपर्यंत जरा फोन करू सांगतो अरूला उशीर होईल म्हणून. अरे च्या, कवाला आहे 45 माझ्यावर नो रेंज. सकाळी तर होतं. शेवटी काही म्हणा, कितीही मोबाईल कंपनी येऊ, जिओ यो मरो यो, पण जसे आपले कपिल पाजी म्हणतात ना, साडा MTNL दा जवाब नाही. असो, कळतो नंतर. Here you go. Let's have a drink and celebrate. Cheers. Cheers, Cheers. Mads. Cheers. Cheers for your hard work and your success. Heartiest congratulations. अरे नाही रे, तुझी ही मेहनत आहेच की. तुझी मेहनत आणि माझी बुद्धी, इट्स अ टीम वर्क. हो ना. तुला आठवतं 12 वर्षापूर्वी आपण ही कंपनी सुरू केली होती आपली, ऍक्च्युली. माधुरी बर्वे कन्स्ट्रक्शन. येस. तू, मी आणि प्रकाश. तुला आठवतं आपण रजिस्ट्रेशनला गेलो होतो, खिशात 5,000 सुद्धा नव्हते. अरे. आणि आज $5 billion टर्नओव्हर. I know. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. And Cheers. Yeah. ए मॅट्स, ही कुठली कोणी आहे ग? Hey, this is one of the best, finest brewing single cask for 100 years. Oh. Actually, you know what? It's Dutch, not French. तुझ्यासाठी खास आणली ॲम्स्टरडमहून. 10,000 euros. हो. हे आवडली नाही तुला? नाही नाही, आवडली, पण जरा थोडी वेगळी आहे एवढंच. ए अशोक, हं? हे बघ ना, बोल. 45th फ्लोअर वरनं जग किती लहान दिसतंय नाही? हो ना. माणसं तर अगदी किड्या मुंगीसारखी दिसतात. Hey, now watch it, my lady. That is a typical capitalist corporate speaking. Come on. आणि तू आणि प्रकाश बाबासाहेब सहस्रबुद्धे, दोघेही टिपिकल झोला टाइप सोशलिस्ट. अगं अरू, अगं मॅट, सॉरी, तुला काय सांगत होतो मी? सारखी की बायको काय आठवते रे तुला मी असताना? बायको आहे ग शेवटी. अगं थँक्यू सो मच. तुला आठवतं मागच्या महिन्यात मी एक मुला तुझ्याकडे पाठवलं होतं. हा, ओके. थँक्स सो मच. गावाकडचा गरीब अनाथ मुलगा ग, पण तू त्याला जॉब दिलास, काय एक्सपिरियन्स नसताना. तेरे लिए कुछ भी. शिवाय स्टेट बँकेत त्याच्या हाऊसिंग लोन साठी तू शब्द टाकलास. अगं थँक्यू सो मच. That's right. अतिशय हुशार आणि मेहनती आहे तो. यू विल नेव्हर रिपेंट इट. अरे तुझ्यासाठी काहीही अशोक, त्यात काय आहे एवढं? त्याला गरम का होऊ लागले ग? गरम होतं. स्वेटिंग. Alexa, set the AC temperature at 16. Setting temperature at 16. Is it okay now? दॅट्स बेटर. अरे अशोक, बिफोर आय फॉरगेट, आय नीड युअर साइन्स ऑन सम पेपर्स. या मी परत विसरले होते. प्लीज साइन कर, नाहीतर मी sure. परत विसरेन. अगं आय थिंक माझं पेन गाडीत राहिलंय. कॅन आय हॅव युअर पेन प्लीज? परत कसा विसरतो रे सारखा? ओहो, माय गॉड, मॉ ब्लँक. येस. अरे वा, सो इट्स अनदर addition to your fantastic collection, huh? Yes. I just bought it. Not the pen, the company. What? माय गॉड, एका पेन साठी तू अख्खी कंपनी विकत घेतलीस? It matches with my initials, you see. MB. Oh. My God, so Madhuri Barve taking over Mont Blanc? Yes. MB or Bambi, my God. अरे अरे अशोक, वाच तरी काय हे? अगं त्यात काय वाचायचं? तू वाचलेस ना, मग झालं. यू नो दॅट आय ट्रस्ट यू. इन फॅक्ट आय ट्रस्ट यू विथ माय लाईफ.
घ्या. थँक्यू Oh, I'm so sorry. सो मच. युअर सिग्नेचर पेन मॅडम. या नाहीतरी तुला झेपणार नाही ते. झेपणार नाही. थँक्यू. आय एम हायली ऑनर्ड अशोक. थँक्यू सो मच. Thank बाय you. द वे या तू काय ठरवलंयस कशाबद्दल ग? तुझ्या त्या कुडाच्या 100 एकर जागेबद्दल? नो मॅट्स, डोंट स्टार्ट इट ऑल ओव्हर अगेन. मी कित्येक वेळा सांगितलंय, ती जागा माझ्या आजोबांनी त्या गरीब गावकऱ्यांसाठी घेतली आणि त्यांनाच ती दिली. 100 एक फॅमिलीज डिपेंडेंट नाही त्याच्यावर. शिवाय प्लांटेशन्स आहेत, नारळ, आंबा, फणस. नाही नाही नाही, अजिबात नाही. आणि आणि दुसरी गोष्ट, माझा काही संबंधच नाही आहे. मी फक्त लिगल एअर आहे, बाकी माझा काही संबंध नाही तिकडे. आय थिंक यू शुड फॉरगेट इट नाव. अरे काय त्या 100 फॅमिलीचं घेऊन बसलायस? विल रिहॅबिलिटेट देम कम्प्लिटली. नवीन घरं, नवीन शाळा, नवीन जिम्नॅशियम, अरे पूर्ण सिटी बांधू नवीन. तू कशाला काळजी करतोयस? कुठे कुठे बांधणार आहोत? चंद्रपुरात? अगं, कोकणातला माणूस चंद्रपुरात स्थायिक होईल का? आणि कन्व्हेन्शनल शेती करणारा माणूस आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करेल का? आणि आणि निसर्गाचं काय, इकॉलॉजीचं काय? अगं, तो बघ कोकण, तो निळाभू अथांग अरबी समुद्र, तो श्रावणातला पाऊस, ते हिरवीगार झाडे. हा 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 हा. अगं, कोकण इतकं सुंदर आहे की तू कॅलिफोर्निया विसरशील. नाही नाही, अजिबात नाही, मला ते बिलकुल मान्य नाहीये. अशोक, हे बघ, जरा शांतपणे विचार कर. अरे इन्व्हेस्टर्सची नुसती लाईन लागलीये. जॅपनीज आर रेडी, अमेरिकन इन्व्हेस्टर्स आर रेडी. अरे $50,000 बिलियन प्रॉफिट. आहेस कुठं? नो 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 मॅड्स, पैशासाठी मी निसर्गाचे आणि माणसांचे हाल अजिबात सहन करू देणार नाही. नो. कम ऑन अशोक. निसर्ग, लोक, हे फक्त पुस्तकात बरं वाटतं. इट डझंट वर्क इन रिअल वर्ल्ड. आणि तू हे प्रकाश सारखाच बोलतोयस. तुम्हाला अँबिशन नावाची काही गोष्टच नाही का? माधुरी, अँबिशन असणं खूप छान गोष्ट आहे, पण अँबिशन आणि ऑब्सेशन मध्ये फरक आहे. आणि आणि काय कमी आहे ग आपल्याला? आज आपली माधुरी बर्वे कन्स्ट्रक्शन, MB कन्स्ट्रक्शन फॉर्ब्स वर्ल्ड वाईड लिस्टवर 7व्या नंबरवर आहे. व्हॉट मोर डू यू वॉन्ट? होय, 7व्या नंबरवर आहे. पण मला पहिलं यायचं. बाय हुक और बाय क्रूक, कुठच्याही परिस्थितीत. आय वॉन्ट टू सी द नेम ऑफ MB कन्स्ट्रक्शन्स रिटन इन द स्काईज अक्रॉस द स्टार्स. प्रकाश सारखं बोलू नकोस. तेच संकुचित इच्छा, संकुचित आशा, संकुचित अपेक्षा, आणि वर नीतिमत्तेचं ज्ञान, सतत उपदेश. म्हणून तर एलेला वेकेशनवर असताना त्याला संपवावा लागला. व्हॉट? अगं, काय बोलतेस तू? अगं, शुद्धीवरती राहीस का? तुझं तरी कळतं का तू काय बोलतेस? तुला माधुरी, व्हॉट्स हॅपनिंग? मग तुला काय वाटलं? 35 years old, मॅरेथॉन रनर, नॉन स्मोकर, टी टॉटलर, बायको बरोबर वेकेशनला काय जातो आणि हार्ट अटॅकनी मरतो. ओ हाऊ सॅड. अँड द पुअर विडो इनहेरिट्स द बिग कंपनी. अगं, पण हे कसं शक्य आहे? हॉस्पिटल रेकॉर्ड्स, पोलीस फाईल्स, पोस्टमार्टम रिपोर्ट, एव्हरीथिंग टेस्ट इज 100% हार्ट अटॅक. 100% हार्ट अटॅक होता. KCN 354, a lethal compound. Just 4 drops are enough. And within 20 minutes, cardiac arrest. तुझ्या भाषेत हार्ट अटॅक. नंतर डॉक्टर्स, ICU, पोलीस, पोस्टमॉर्टम, सगळं झालं. बट नथिंग, ॲब्सोल्युटली नथिंग वॉज ट्रेसेबल. माझ्या मित्राला मारू तू अशी हसतेस? थांब, मी आताच पोलिसांना फोन करतो आणि सगळं कळवतो. ओके कर. डॅम इट, स्टील नो रेंज. नाही लागला फोन. अशोक, युअर फोन इज नॉट गोइंग टू वर्क हिअर.
जामच लावलेत मी रूमला. What? आणि अजून एक, कदाचित ही गोष्ट ऐकल्यानंतर तू निश्चिंत होशील. मी तुझ्या मुलीच्या यमूच्या US शेलिंग अकाउंट नंबर 68798875 मध्ये $10 मिलियन डिपॉझिट केले. तसेच अरूच्या ICICI बँक राम मारुती रोड ब्रांच मध्ये 70 करोड रुपीज डिपॉझिट केले. सरप्राईज्ड म्हणजे मला हे सगळं कसं माहिती आणि मी हे का केलं? का? कारण एक्झॅक्टली 2 मिनिटात तुलाही आता तसाच हार्ट अटॅक येणार आहे. What? तुझ्या ग्लासाला आतून KCN 354 चं कोटिंग होतं. पण त्याच्यामुळे कोनियाकची टेस्ट बदलत नाही हा. उगीच काहीतरी चुकीचा समज करून मरू नकोस. आणि हो, मरताना बायको मुलीची अजिबात चिंता नको. ईश्वर तुझ्या आत्म्यास चिरशांती देव. आणि एक सांगायचंच राहिलं, मगाशी तू तुझी नुकतीच सगळी कुडाळची जमीन आणि या कंपनीतले तुझे सगळे शेअर्स माझ्या नावावर करून दिलेस. न वाचता सह्या केल्यास ना. पण काळजी करू नकोस हा. माझ्या नंतर मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या मुलीच्या यमूच्याच नावाने करून ठेवले. सो डोंट वरी, मरताना अजिबात टेन्शन नको. Phone. Where's the phone range? Oh. God. Ashok, you're still calling. I told you your phone is not going to work. Now don't insult my genius mind. But now, how are you going to prove? प्रूव्ह काय करायचंय? इट इज सो सिम्पल. बीन देअर डन दॅट. आता तू एका मिनिटात कोसळशील, मग मी घाबरेन. म्हणजे घाबरण्याची ऍक्टिंग करेन. मग आपल्याच बिल्डिंग मध्ये खाली ते फर्स्ट फ्लोअरला हॉस्पिटल आहे ना डॉक्टर सावंतांचं, तिकडे तुला घेऊन जाईन. यू विल बी ऑब्वियसली डेड ऑन अरायवल अँड ही विल हॅव ओनली 2 choices. आयदर टू ऍडमिट यू फॉर 24 hours और सेंड युअर बॉडी फॉर पोस्टमॉर्टम. अरे अमेरिकेत असताना सगळं मॅनेज केलं होतं प्रकाशच्या वेळेला. इथे तर इट इज सो सिम्पल. दाखवू तुला? अलेक्सा, स्विच ऑफ द जॅमर्स प्लीज. Switching off jammers. अरू, अरू अगं कुठेस तू? नाही, अशोकला कसं तरीच होतंय. त्याला बहुतेक हार्ट अटॅक आलाय. तू लवकर ये ना, मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. लगेच निघ. कसा काय वाटला प्लॅन? का म्हणून स्त्रियांनी सतत त्याग करायचा? का म्हणून स्त्रियांना नेहमीच कमी लेखलं जातं? आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, अगदी क्राईम मध्ये सुद्धा. हो, मीच मारलं माझ्या नवऱ्याला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला देखील. माझ्या वाट्यात आडवे येणारे कधीच वाचणार नाहीत. माझ्या दरबारात फितुरांना स्थान नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर आपल्या दरबारातील फितुरांना तोफेच्या तोंडी द्यायच्या. का? ते त्यांच्या दरबारातील फितूर होते, हे माझ्या दरबारातील फितूर आहेत, म्हणून संपवावं लागलं त्यांना. का म्हणून स्त्रियांनी महत्वाकांक्षी नसावं? Why her ambitions be always judged by men, by her father, by her brother, by her husband, or even by her best friend? Why can't she reach skies without being judged? Let her be free. Let her fly in the sky like an eagle, like a phoenix, even if she has to create her own path by destroying and crushing all the obstacles. कसली एवढी तत्व रे?
कसली प्रिन्सिपल्स. मला तू किती किती हवा होतास. तू असतास ना तर आपण ही कंपनी कुठच्या कुठं नेली असती. बट नाही. अँड आय हॅव टू कम्प्लीट द स्टोरी. अरू अरू अगं निघालीस की नाही. नाही, अशोक इज नॉट डुईंग गुड. तू लवकर ये लगेच. हॅलो डॉक्टर सावंत, मी माधुरी बर्वे बोलते. हो, माझ्या कलिगला अशोकला कसं तरीच होते. तो बहुतेक बेशुद्ध पडलाय. तुम्ही याल का पटकन. येस, थँक्यू. Now, who says crime never pays? टीओजीएस नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र जाधव. दिग्दर्शन सहाय्य राजन जोशी. संगीत दिग्दर्शन रमेश अय्यर आणि राग. तांत्रिकी सहाय्य संदीप थोटे. नेपथ्य नितीन गवळी. प्रकाश योजना सुनील माने आणि मुकेश गवळी. व्हिडिओ रेकॉर्डिंग मिलिंद सावंत. यातील पात्र परिचय अशोक कुडाळकर, शैलेंद्र जाधव, अरुंधती कुडाळकर, रेखा थोटे, यामिनी कुडाळकर, शर्मिका देशपांडे आणि माधुरी बर्वे सहस्त्रबुद्धेच्या तुफानी भूमिकेत स्वरूपा अय्यर. टीओजीएस नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. Hello, Mr. Kagayushi-san. Moshi Moshi. How are you, sir? Oh, everything is on schedule. Don't you worry. Oh, no, no, no. No agitations, no damages, no loss of life. Those 100 families of Kudal, oh, they are very well rehabilitated. Everything is well handled. Don't worry. Kudal is a beautiful and very peaceful place. Nobody is against us. I think by next year, this time, our fantasy world will be completely functional. It's going to be huge success and of course, lots of profits. By the way, when are you going to pay the site visit? Oh, do let me know your dates. I'll send my personal jet to pick you up from Kyoto. Sure. Of course, looking forward to. You will be my personal guest, Mr. Kagayushi. So do come. Sure. See you then. Moshi Moshi. Hello. Phone Yamu? Oh, Yamu, my sweetheart. How are you, young lady? मी एकदम मस्त आणि मज्जेत आहे माधुरी मावशी. ए, काय ग? कितीदा सांगितलं तुला मला मावशी म्हणू नकोस. मावशी मावशी मावशी, माझी मोस्ट लाडकी मावशी, माझी आणि फक्त माझीच माधुरी मावशी. आता मी सुद्धा तुला ना
माझी सोनुली, माझी गोडुली, माझं सोनूलं बाळ. शी मावशी काय आहे, मी आता काय लहान नाही राहिली आहे, चांगली 22 वर्षांची झाली आहे. कशी आहेस राजा? एकदम फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त मजेत. ते पण तुझी खूप आठवण येते. हो, एवढा बिझनेसचा पसारा तुलाच तर सांभाळायचा आहे. हे मला नाही आवडत. नाही हा, प्लीज प्लीज मावशी, बिझनेस वगैरे नाही हा, मला नाही आवडत. मी इथे युनिसेफ मध्ये खूप खुश आहे ग. गरिबांची सेवा करायला काय आनंद मिळतो. तूही तुझ्या अगदी बाबांसारखं बोलतेस. आणि काय ग, एवढं तुला ते छान कार्टियरचं लिमिटेड एडिशन वॉच पाठवलं तुझ्या बर्थडेला, तू मला ते परत पाठवलंस. हे काय करायचंय ग कार्टियर आणि फार्टियर, मला नाही आवडत. अपना टायटन जिंदाबाद. अगं तेच टाइम दाखवतं, काही वेगळं नाही दाखवत. ए बरं मावशी ते सोड, चल चल चल, माझी गाडी आली आहे, मी निघाले, माझी ट्रेन आहे. अगं यमू, ट्रेन कुठे आहेस तू आणि कुठे चालली आहेस? अगं मावशी मी मोझाम्बिक मध्ये आहे, आफ्रिकेत हुआगा गावी चालली आहे. मोबाईल नेटवर्क नसेल, सो प्लीज डोंट ट्राय टू कॉल मी. आणि प्लीज काळजी करू नकोस ग. अगं अशी कशी काळजी करू नकोस, मला कोण आहे तुझ्याशिवाय? ए मावशी मावशी मावशी, चल चल यमू, चल. ऐक. अगं ऐक ऐक, माझी ट्रेन आली, चल चल जाते मी. बाय बाय मावशी. बिल्कुल बाप पे गई है ये लड़की. अलेक्सा, कनेक्ट मी टू स्मिदर्स. कनेक्टिंग टू स्मिदर्स. Smithers, Yamu is in Mozambique. Oh, you are aware. Good. Do take very good care of her. See to it that no harm comes to her. She is my child. And of course, all this without her knowledge. Your fees, 20 million pounds, is already wired to you. You will get it today. काय काय करावं लागतं मुलांसाठी. पण किती साम्य आहे नाही अशोक आणि यमू मध्ये. आज यायचं का आम्ही मॅडम? अरू, अगं कशी आलीस, केव्हा आलीस? एक फोन नाही का करायचा? मी गाडी पाठवली असती तुझ्यासाठी एअरपोर्टवर. वाव, मला विश्वासच बसत नाही तू आलीस. मिसेस युनिव्हर्स. वाव. अगं हो हो हो, जरा दबतर घेशील एकादमात एवढं. अगं 6 महिन्यांनी भेटतेस तू मला. तुझं सोशल वर्क, ती वर्ल्ड टूर, एवढी बिझी असतेस तू. बाप रे. काही नाही ग, चाललंय आपलं थोडं थोडं. थोडं थोडं. हे डी बिअरचं क्राऊन ना, वाव. आणि गुचीचे डिझायनर पीस, जिमी चूचे फुटवेअर. मॅडम चमकताय तुम्ही अगदी. बट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गो. का ग? तुझ्या त्या मिसेस युनिव्हर्सच्या ग्रँड फिनालेला येऊ नाही शकले मी मॉस्कोला. अगं नेमकी त्याच वेळेला माझी जर्मन चॅन्सलर बरोबर मीटिंग होती. तुला माहितीये, जर्मनच्या 4 मोठ्या शहरांना, फ्रँकफर्ट, म्युनिक, हॅम्बर्ग आणि बर्लिन यांना जोडणाऱ्या 10 लेनच्या ऑटोबानचं कॉन्ट्रॅक्ट एमबी कन्स्ट्रक्शनला मिळालंय. वाव. अँड यू नो हाऊ मच वर्थ इट इज? येस. $50,000 billion. ओ माय गॉड, सुपर्ब, जबरदस्त. अशोक नेहमीच तुझ्या या मेहनतीचं कौतुक करायचा. आणि मॅडम, मागच्या आठवड्यात तुम्हाला पॅरिसमध्ये इंटरनॅशनल बिझनेस पर्सन ऑफ द इयर्स अवॉर्ड मिळालं. त्याची पार्टी कुठे आहे? हॅट्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच डिअर. आपण काय करूया ना, मस्त सेलिब्रेशन करूया यमू आल्यावर. पण हल्ली यमू असते कुठे? कार्टीने 6 महिने झाले फोनही केला नाही. आणि मी फोन केला तर एक तर उचलत नाही, नाही तर आउट ऑफ रेंज. अगं काळजी नको करूस. आता नुकताच तिचा फोन येऊन गेला. कुठेतरी मोझाम्बिकला आहे. हुआगा गावी वगैरे चालली आहे, पण सुखरूप आहे.
काळजी नको करूस. मला सांग, तू इतक्या दिवसांनी आलेस, काय घेणार? तुझी काय मस्त, देणार तुझ्या मॅडम? आवडीची मस्त ग्रेगूज आहे. चल. घेऊ ग, आरामात घेऊ. घाई काय आहे? ओके. माधुरी, यू आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. येस. यू हॅव रीच द टॉप. पण एक विसरू नकोस, तुझ्या या प्रोग्रेस आणि सक्सेस मध्ये माझंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे आणि म्हणूनच अधिकार पण आहे. म्हणजे म्हणजे असं की मी अशोक कुडाळकर नाही की तू दिलेल्या तुकड्यांवर सुख मानेन. तुकडे? अगं अरू, काय बोलतेस तू हे? दर महिन्याला तुझ्या अकाउंट मध्ये 10 करोड रुपये जमा होतात ना? $50 बिलियन कमवून मला फक्त 10 करोड रुपयांची भीक? नॉट ऑन, ऍब्सोल्युटली नॉट ऑन. माधुरी, तुला माहित नसेल पण मी तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. असं? हा सिलसिला 13 वर्षापूर्वी सुरू झाला. तुम्ही तिघे म्हणजे तू, प्रकाश आणि अशोक इंडिगोने फ्लाय करायचात कामानिमित्त. आय वॉज अ ज्युनियर स्टुअर्डेस. यू यूज टू फ्लाय इकॉनॉमी, बट विदिन अ स्पॅन ऑफ इयर यू अपग्रेडेड टू बिझनेस क्लास. मी तेव्हापासून तुमच्या मागावर आहे. सुरुवातीला मी प्रकाशला भुलवण्याचा प्रयत्न केला, पण तो तुझ्यावर म्हणजे माधुरी बर्वे सहस्रबुद्धेवर वेड्यासारखं प्रेम करत होता. इकडे तिकडे पाहायचाही नाही. मूर्ख लेकाचा. तो हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर मी माझं लक्ष अशोककडे वळवलं आणि 3 महिन्यातच मला यश आलं. तोपर्यंत यू गाईज हॅव अपग्रेडेड टू फर्स्ट क्लास. तुमचा हा रॅपिड प्रोग्रेस पाहिल्यावर मला कळलं की आय एम ऑन राईट ट्रॅक. पुढे मग लग्न, मूल, स्टँडर्ड अँड युजलेस गोष्टी. तुम्ही तुमच्या कामात बिझी आणि मी माझी दुनिया बसवण्यात बिझी. मला हे सगळं ऐशाराम हवं होतं. तुझ्या 10 करोडची मंथली भीक मला नकोय. मग काय हवंय तुला? 50-50. $25 बिलियन in an undisclosed bank account in Cayman Island. अगं पण मी का म्हणून द्यायचे? माझी मेहनत आहे. नुसत्या मेहनतीने आणि इमानदारीने कुणी इतकं श्रीमंत होतं का माधुरी? म्हणजे कुठेतरी, केव्हा तरी, कधीतरी थोडं गैरकाम केलेलं असतं माधुरी. व्हॉट डू यू मीन? फेब्रुवारी 14, 2011 व्हॅलेंटाईन्स डे. आठवतो दिवस? प्रकाशला हार्ट अटॅक. नोव्हेंबर 17, 2019 अशोकला हार्ट अटॅक. अगदी तसाच आहे की नाही गंमत? आणि या गमतीची आणि या गुपिताची चावी माझ्याकडे आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुला चांगलंच माहितीये मला काय म्हणायचंय ते. पण याला पुरावा काय? पुरावा असल्याशिवाय मी इथे येईन का? शक. नाउ यू आर इन्सल्टिंग माय जीनियस माइंड. वेळ आल्यावर पुरावा आपोआप जगासमोर येईल. आणि एक, मी प्रकाश नाही आणि अशोक तर नाहीच नाही. रोज रात्री 9 वाजता
इंडियन स्टँडर्ड टाइमला मी एक कॉल नाही केला तर 5 मिनिटात पोलीस हजर. आणि बाईसाहेब तुम्ही आठ. Oh my God. Haru, I think you got me. I'm stumped. चल, दिले तुला 50%. मी उद्याच पेपर बनवते. अगं उद्या कशाला? पेपर्स मी बनवून आणलेत. हे बघ. My God. तू फक्त सही कर. Unbelievable यार. तू पेपर घेऊन फिरतेस. दे बॉस. Do I have a choice? अगं माधुरी वाचत नाहीस? अरू, अगं चोर आणि गुन्हेगार यांचंच तर इमान असतं. कमीत कमी ते एकमेकाला तरी फसवत नाहीत. हॅपी? ऍब्सोल्युटली. इतक्या सहजतेने म्हणशील वाटलं नव्हतं. ओ कम ऑन. नाव यू आर अ फॅमिली. पैसे माझ्याकडे असले काय किंवा तुझ्याकडे असले काय सेम. आता तरी झालंय ना तुझ्या मनासारखं. येस, हाऊ अबाउट अ स्मॉल ड्रिंक? ऑफकोर्स. आय जस्ट मेक वन. थांब. पण ड्रिंक मी बनवणार. रिमेंबर, आय एम नायदर प्रकाश नॉर अशोक. ओके. This one for you. glasses and पण carry this करतेस? one for you and me. I know you, dear. I know you. And this is a golden liquid. Let's have it together. Oh, wow. This is for you. And this is for my success. I'm so, so happy. Cheers, Madhuri. Cheers. Cheers to our long-lasting friendship. Wow, what a rock. Beautiful diamond. ए आवडला तुला? नाव फॉर आवर अगं नको नको अगं नको. अगं घे ग. आवडले ना तुला? Ouch. I'm so sorry. Hey, but it is looking beautiful. It's looking beautiful on your fingers. As if it is made for you. Wow. मस्त. सुंदर. Cheers, Max. Now मी तुला मॅक्स म्हणू शकते है ना? Of course. Now to the new start. अरू, मगाशी तू मला काही डेट्स सांगून हिस्ट्री आठवून दिलीस. इम्प्रेस्ड? पण आता थोडं माझाही होमवर्क बघूया. मार्च 2006 आमची पहिली फ्लाईट मुंबई टू दिल्ली. इंडिगो 6E215 मॉर्निंग 7:30. स्वागताला 2 एअर होस्टेसेस आणि कॉकपिटच्या आत पायलटशी जरा जास्तच लाडीगोडीने बोलत एक ज्युनियर स्टुअर्डेस मिस अरुंधती शहाणे. नंतर कित्येक फ्लाइट्स मध्ये अशीच अचानकपणे समोर येणारी अरुंधती. तुझी जादू प्रकाशवर चालली नाही. ए बट आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. म्हणून तू तुझं लक्ष अशोककडे वळवलंस आणि तू म्हणालीस तसं थोडेच दिवसात तुला यश आलं. पुढे लग्न यमू सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला वाटलं तू आता तरी सेटल झालीस. पण नाही. मी तुला जेव्हा 17 नोव्हेंबरला डॉक्टर सावंतांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं तिकडे न येता तू आधी माझ्या ऑफिसमध्ये गेलीस ना.
अरे काहीतरी शोधताना तुला अलेक्झाच्या मेमरी बॅकअपची आठवण आली. तुझ्याकडे पेनड्राईव्ह होतच. तू माझं आणि अशोकचं शेवटचं संभाषण त्या पेनड्राईव्हवर डाउनलोड केलंस आणि मग खाली आलीस. मला वाटलं होतं तू लगेचच पोलिसात जाशील, पण नाही, तू घरी गेलीस आणि मी वाट बघत राहिले. कसली वाट? तुझ्या नेक्स्ट मूवची. डिसेंबर 19th, सॅन अल्टॉस, इक्वेडॉर. तू कार्लोसला भेटलीस ना? हो. आणि 21 डिसेंबर ब्राझील ग्रॉन्ड प्री फॉर्म्युला 1 रेसिंग मध्ये कार्लोसचा अपघाती मृत्यू. मार्च 15th, तू US मयामीला मॅक्रोवर्सला भेटलीस. आणि 17 मार्च मयामी बीच फ्रंट यॉट वर गॅस एक्सप्लोजन. बूम. कोणीही वाचलं नाही, मॅक्रोबट सुद्धा नाही. 14th एप्रिल बुर्ज अल खलिफा, दुबई, शेख अल मक्तूम, स्वीट नंबर 85111. त्याला भेटलीस ना? आणि 2च दिवसात शेख अल मक्तूम फाउंड drowned mysteriously in a bathtub. How sad. And last, before you were whatever that stupid Mrs. Universe pageant, you met Nicholas Swansky. त्या पेजंटच्या आधी पण. Oh. And in next 2 days, Nicholas Swansky dies in a skiing accident in Moscow. आहे की नाही गंमत? तू जाना भेटत होतीस, ते सगळे 2 दिवसात स्वर्गवास. या कशाची चौकशी झाली नाही, होणारही नव्हती. बिकॉज ऑल दीज वर प्रोफेशनल असासिन्स. जगभरचे पोलीस, इंटरपोल एजंट त्यांच्या मागावरच होते. माझ्या माणसाने त्यांचं कामच केलं. माय गॉड, माधुरी, तू एवढ्या सगळ्यांना मारलंस? पण का का केलंस हे तू, माधुरी? सेल्फ डिफेन्स मॅडम, सेल्फ डिफेन्स. तू या सगळ्यांना मला मारायचं कॉन्ट्रॅक्ट देत होतीस आणि मी त्यांना संपवत होते. मलाही बघायचं होतं तुझी झेप कुठपर्यंत जाते ते. बट मॅडम, आय एम ऑलवेज 1 स्टेप अजून एक. अगं ते काय, रात्री 9 वाजता इंडियन स्टँडर्ड टाइम, शिफॉल इंटरनॅशनल एअरपोर्ट सिक्युरिटी चीफ ना, मिस्टर फॉन डॉफमन, त्याला फोन करायचीस. काल रात्री एका मगिंग ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला ग बिचारा. इंडियन स्टँडर्ड टाइम, रात्री 10 वाजता. आणि आता युअर लास्ट बॅकअप. माधुरी, माधुरी, मला नको मारू. हे तुझं पेन ड्राईव्ह. मला नको मारू, प्लीज माधुरी. मला माफ कर. मला नाही मारायचं. सॉरी अरुण, इट इज टू लेट नाउ. मला तुझा सॉलिटेअरचा विकनेस माहिती होता. मगाशी अंगठी घालताना तुला जे ते हलकं टोचलं ना, दॅट वॉज माय लास्ट स्ट्रॉ. ती खास बनवून घेतली होती तुझ्यासाठी विथ अ स्मॉल पोर्शन ऑफ KCl 354. And now all loose ends are crushed. Some people die just for few dollars more. Dr. Sawant,
Now, will you all agree that crime always pays? But if, and only if, done by the Madhuri Barve. टीओजीएस नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र जाधव. दिग्दर्शन सहाय्य राजन जोशी. संगीत दिग्दर्शन रमेश अय्यर आणि राग. तांत्रिकी सहाय्य संदीप थोटे. नेपथ्य नितीन गवळी. प्रकाश योजना सुनील माने आणि मुकेश गवळी. व्हिडिओ रेकॉर्डिंग मिलिंद सावंत. यातील पात्र परिचय अशोक कुडाळकर, शैलेंद्र जाधव, अरुंधती कुडाळकर, रेखा थोटे, यामिनी कुडाळकर, शर्मिका देशपांडे आणि माधुरी बर्वे सहस्त्रबुद्धेच्या तुफानी भूमिकेत स्वरूपा अय्यर. टीओजीएस नाटक मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक तुफानी रहस्यमय 3 अंकी नाटिका ॲम्बिशन द डिझायर टू विन. किती वर्षांनी भेटतोय अगं! आपण, मावशी. How is my baby? उडलेच बाबा गाली. मावशी, मी काय बाळ राहिलीये का? आय नॉट अ बेबी एनीमोर. गाल वगैरे काय ओढतेस? अगं माझ्यासाठी तू बेबीच आहेस. किती मोठी झालीस ना तरी मी तुला यमू बाळच म्हणणार. आणि अशी कशी आलीस अचानक? अगं, आमचा युनिसेफचा प्रोजेक्ट आहे. Okay. दिवा, वाडा, जव्हार, भिवंडी अशा सगळ्या गावांमधल्या तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी, प्रायमरी हेल्थ केअर, प्रायमरी एज्युकेशन या सगळ्यावर एम्फसिस असल्यामुळे आय एम हिअर विथ यू फॉर द नेक्स्ट 6 months. हे किती छान. आता तुझे सगळे लाड पुरवता येतील मला आणि मस्त काहीतरी चांगलं चुंगलं करून खायला घालीन. किती बारीक झाली आहेस तू. हे तिकडे US ला काय नुसतं पिझ्झा बर्गर का? काही हेल्दी खातेस का नाहीस? मी आणि बारीक झालीये. चांगलं 10 पाऊंड वजन वाढलंय माझं मागच्या वर्षात. ए बरं मावशी, ऐक ना, मला ना तुझी एक छोटीशी परमिशन हवी होती. तुम्ही आजकालची मुलं परमिशन मागता हेच खूप झालं. बोला काय पाहिजे मॅडम? अगं, माझा तो कलीग आणि को रिसर्चर निक स्टीव्हन्स तो पण आलाय. अच्छा. तर तो पण राहील आपल्या बरोबर. औ चालेल ना ग तुला? चालेल. धावेल धावेल. ए तो निक म्हणजे तुझा गिटारवाला फ्रेंड ना? ए छान वाजवतो हा गिटार. पसंत आहे जावई बापू आपल्याला. ई जावई बापू शी. मावशी, तो थोडासा जाड आहे. अँड ही इज नॉट एट ऑल कूल. सो WAJGF या. औ वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. हा काय काय ग, एवढा काही जाडा नाही येतो. मी बघितलेत त्याचे फोटोज फेसबुकवर. छान वाजवतो गिटार. आणि लग्नानंतर होईलच ना बिचारा कूल. आणि तुला माहितीये का, आपल्याकडे लग्नात सूट बूट द्यायची पद्धत आहे. त्याचा मस्त मेकओव्हर करू. ए बाबा, क्लॅकचे शूज हॅलो. आणि सूट, ऑक्सफर्ड का अगं, टक्सेडो, ओहो. टाय. ओ मॅडम, जमिनीवर या. लग्न कुठे? नहीं? रेलवे प्लेटफॉर्म बना नहीं और लोग कूली का काम मांगने आ गए. लग्न बिग्न काहीही नाही.
नाही आय हॅव जस्ट 6 months. आय नीड टू फिनिश माय प्रोजेक्ट. लग्न नाही. हाऊ सॅड यार. तुमचं जमलं असतं ना तर माझी एक जबाबदारी संपली. बाय द वे, आहे कुठे तुझा हा निक? अगं तो आमचं रिसर्चचं इक्विपमेंट कस्टम्स मधनं घ्यायला गेलाय. मी आले पुढे, तो येईल मागाहून. तू निकला काय घेऊन बसलीस? हे बघ मला काय मिळालं. सी सी सी. अगं हा तर तुझ्या लहानपणच्या फोटोंचा अल्बम आहे. येस. हे हा कुठे मिळाला तुला? अगं घर आवरताना बेसमेंट मध्ये मिळाला. माझे खूप फोटोज आहेत यात. वी हॅव टू सी. कम बघ, कम बघ. कम कम कम. या. आणि अगं. चष्मा लाव, दिसेल की नाही तुला काय माहिती. मावशी ह्या कोण गो? ए ह्या वन अँड ओनली BRW मॅडम. त्या बघ बसल्यात समोर. अगं यानीच तर तुला डिलिव्हर केली आणि असं क्यूटचं बंडल माझ्या हातात ठेवलं. यू नो समथिंग, यू आर द क्यूटेस्ट चाइल्ड इन द होल हॉस्पिटल. अँड वी आर द फर्स्ट 2 people टू हॅव हेल्ड यू. बापरे, मस्ती तर एवढी करायचीस. ते कापडात बांधणं वॉज अ टास्क. म्हणजे इकडनं बांधलं की तिकडनं हात बाहेर, इकडनं बांधलं की तिकडनं पाय बाहेर. ओ माय गॉड, हे रडायचीस तर एवढी. अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घ्यायचीस. इव्हन माझ्याकडे मात्र एकदम शांत राहायचीस. नेक्स्ट कोण? ए हा फोटो कुठला? कोण आहे ही? ए, तू हिला विसरलीस. अगं रक्षू, तुझी बालमैत्रीण रक्षंदा. अगं नर्सरी ते SSC एका बेंचवर बसलात. यू आर सो डॉमिनंट. फुल टू प्रोटेक्ट करायचीस तिला. आठवलं का आता तरी? राईट राईट राईट. RK SHA NDA. करेक्ट. राईट राईट आठवलं. ए मावशी, हा गोरा मुलगा कोण ग? गोरा मुलगा. अगं हा अथर्व, मोस्ट सिन्सिअर अँड ब्रिलियंट स्टुडंट ऑफ युअर होल बॅच. आय थिंक ही गॉट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड 7 times in a row. काय सिन्सिअर होता. राऊत काकांचा मुलगा ना तो. करेक्ट. काय करतो ग आता? आय थिंक त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं मुंबई IIT मधनं. नाव इज व्हाईस प्रेसिडेंट IBM. सच अ ब्रिलियंट चॅप. हा अथर्व अजूनही स्वतःचे कपडे स्वतः घडी करतो का? मॅडम त्याला डिसिप्लिन म्हणतात. तुझ्याशी त्याचा काही संबंध नाही. जाऊ दे. हा कुठला ग फोटो? अगं ही तुमच्या त्या सापुताऱ्याची पिकनिक नाही का? ती ओव्हरनाईट गेली होती. अरे बापरे, ती पिकनिक ओव्हरनाईट म्हटल्यानंतर तुझा बाबा एवढा घाबरला. गॉट इट. मग आई, बाबा, तुझे प्रकाश काका, मी तुझ्या बसच्या पाठीमागून आणि तुला कळू नये म्हणून लांबूनच पाठलाग केला गाडीने. वा वा. शेवटी तुला कळलंच. कसली चिडली होतीस तू. मग ओव्हरनाईटला पेरेंट्स फॉलो करतात. एनिवेज, ए मावशी, हा बघ ग, आपला फॅमिली फोटो. हो ग. आपण सगळे होत ग यात. तू, मी, आई बाबा, प्रकाश काका. हो ग. मला वाटतं हा आपला शेवटचा फॅमिली फोटो. 17 वर्षापूर्वी प्रकाश आपल्याला सोडून गेले. 9 वर्षापूर्वी अशोक आणि 5 वर्षापूर्वी अरुही आपल्याला सोडून गेली ग. सगळे सगळे आपल्याला सोडून गेले. ए मावशी, अगं किती दुःखी होतेस. मी आहे ना तुझ्यासाठी. आणि तू माझी किती किती काळजी घेतलीस. मला आई बाबांची कमी कधीच जाणवू दिली नाहीस. सो थँक्यू सो मच माझी मावशी. काय हे, मावशीला कोणी थँक्यू म्हणतं का गधडे. आणि तू माझीच मुलगी आहेस. अरुणी तर तुला फक्त जन्म दिलाय. राईट. यू आर माय चाइल्ड. आई मावशी आहेस तू माझी. आई मावशी. मावशी, आई, बाबा आणि प्रकाश काका तिघही हार्ट अटॅकनेच गेले ना. व्हॉट अ कोइन्सिडन्स.
खरंच विलक्षण योगायोग. And all three of them had their heart attacks when they were with you. Alone. Another strange coincidence? May I ask how? I knew this was coming. हा प्रश्न मला माझी मुलगी यमू विचारते का स्पेशल इंटरपोल एजंट लोन फ्रॉम FBI मिस यामिनी अशोक कुडाळकर विचारते. म्हणजे तुला माहितीये? राजा, मी माधुरी बर्वे आहे. मला सगळं माहिती आहे. काहीही माहिती नाही असं नाही. पण तू कधीच काही मला म्हणाली नाहीस. तू तरी मला कुठे सांगितलंस की तू 6 वर्षापूर्वी FBI जॉईन केलंस ते? तुला क्राईम आणि क्रिमिनॉलॉजी मध्ये नेहमीच इंटरेस्ट होता, हो की नाही? बाकीची मुलं जेव्हा एनिड ब्लायटन आणि जंगल बुक वगैरे अशी पुस्तकं वाचायची, तेव्हा तू शेरलॉक होम्स, जेम्स हॅडली चेस आणि नॅन्सी ड्रूज वगैरे असे क्राईम थ्रिलर्स वाचायचीस. पुढे तू क्रिमिनॉलॉजी आणि क्रिमिनल सायकॉलॉजी मधनं मेजर केलंस फ्रॉम स्टॅन्टन युनिव्हर्सिटी आणि विदिन अ वीक यू जॉईन FBI. कोणालाही सांगितलं नाहीस, अगदी तुझ्या लाडक्या माधुरी मावशीलाही नाही. सगळ्यांना सांगितलंस युनिसेफ जॉईन केलं म्हणून. तुला कसं कळलं? मग तू विसरतेस. डोंट फॉरगेट दॅट आय एम माधुरी बर्वे. तू जेव्हा US ला एकटी गेलीस ना, तेव्हापासून एक व्यक्ती सतत तुझ्या सोबत आहे, सावलीसारखा, तुझी काळजी घेण्यासाठी. तू 6 वर्षापूर्वी FBI ला अप्लाय केलंस, तेव्हाच तुझ्या बॉसचा, जेरेमी ब्राऊनचा मला फोन आला. ही इज माय व्हेरी ओल्ड फ्रेंड. ही इज माय बॅचमेट फ्रॉम माय MBA डेज एट हार्वर्ड. माझा थोडा जास्तच फॅन आहे. पण मी त्याला सांगितलं, हे म्हटलं माझी मुलगी आहे, डोंट गिव्ह अ टफ असाइनमेंट्स, गिव्ह अ डेस्क जॉब. आय ट्राय टू ह्युमर यू. पण यू नो व्हॉट ही टोल्ड मी? यू वर देअर वन ऑफ द बेस्ट फील्ड एजंट्स. पुढे तुझं ट्रेनिंग, रेग्युलर जॉब सुरू झाले. अगं, तुमच्या साधं एवढं लक्षात नाही आलं? थोड्या दिवसापूर्वी तू त्या कोलंबिया ड्रग कार्टेल केसवर काम करत होतीस. तुला त्या पास्कलच्या गुंडांपासून कोणी वाचवलं? स्मिदर्सनी. माय मॅन. अगं, तुझ्याकडे .22 वॉल्टर PPK असताना तो पास्कल स्नायपर .6 गेजच्या बुलेटनी कसा मरेल? इट वॉज अ जॉब ऑफ माय मॅन. स्ट्रेट हेडशॉट. अर्थात कौतुक तुझं झालं, तुला मेडलही मिळालं. अँड आय वॉज व्हेरी हॅपी. नथिंग टू टेक अवे युअर क्रेडिट. यू हॅव अचीव्ड एव्हरीथिंग ऑन युअर ब्रेव्हरी अँड कॅपॅबिलिटीज. हॅट्स ऑफ. अगं मावशी, तुझे इतके कॉन्टॅक्ट्स, इतकी पोच. यमू, अजूनही तुझ्या एक गोष्ट लक्षात नाही आली. अगं, अख्ख्या FBI युनिटकडे स्वीडिश मेक .17 ग्लॉक रिव्हॉल्वर्स. एकट्या तुझ्याकडेच द मोस्ट लिथल, मोस्ट स्लीक वॉल्टर PPK .22. अगं, हे कोणी दिलं? हे मीच पाठवलं होतं जेरेमीच्या हातात तुझ्यासाठी. आता तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? तुला माझ्याबद्दल अजून काय काय माहितीये? काय काय माहितीये? राजा, सगळं काही. इनफॅक्ट जे तुला माहिती नाही ना, ते सुद्धा. आता हा कोण? तो निक. तो काही योगायोगाने तुझा पार्टनर नाही झाला, तुझा सो कॉल्ड को रिसर्चर. त्याला लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट मधनं शिफ्ट करवला FBI युनिटला. नाही, डोंट वरी. त्यालाही माहित नाही बिचाऱ्याला. अर्थात मागच्या 4 वर्षापासून तो तुझा पार्टनर आहे. हे सगळं कोणामुळे?
अगं पण हे सगळं का मावशी? अगं स्मिदसचंही वय होत चाललं होतं. इवन माय बेस्ट मॅन निडेड सम रेस्ट. त्याला बॅकअप म्हणून निकची निवड. अगं खूप चांगला मुलगा आहे निक. तुला माहितीये का, त्याचे वडील तो लहान असतानाच गेले. त्याची आई तो कॉलेजमध्ये असताना. निक स्वकर्तृत्वाने इथपर्यंत आलाय. ही इज अ सेल्फ मेड मॅन. आणि योगायोगाने तुमची केमिस्ट्री पण चांगलीच जमली. त्यात मात्र मी काही नाही केलं. माझा नाही हात त्यात काही. काय मावशी काय हे? अगं नीट विचार कर. तुमचं जर जमलं ना तर माझी खरंच एक एक जबाबदारी, एक काळजी संपेल. ते सगळं जाऊ दे. तू आई बाबा आणि प्रकाश काकाला का मारलंस? हो हो, मिस एजंट कुडाळकर, डायरेक्ट आरोप. मॅडम, बिफोर अक्युजिंग मी ऑफ एनिथिंग यू शुड हॅव सम सॉलिड प्रूफ. मी तुझी मावशी आहे बाळा. प्रूफ? युअर आस्किंग फॉर अ प्रूफ? मला सगळं खरं खरं ते काय कळलं पाहिजे. मावशी अगं तुला माहिती नाही, 1 वर्षापूर्वी माझ्याकडे ही केस आली होती. तेव्हापासून बेचैन आहे मी. अगं आधी तर माझा विश्वासच बसत नव्हता. पण एक एक फाईल वाचली, एक एक डॉक्युमेंट वाचलं अँड आय वॉज शॉक्ड. तुला मागच्या वर्षी फाईल मिळाली ते कळलं. तू युनिसेफच्या नावाखाली FBI ची इन्व्हेस्टिगेशन करत होतीस तेही मला माहिती होतं. म्हटलं बघू कुठपर्यंत येते मुलगी. पण तूही तुझ्या बाबांसारखीच कर्तव्यनिष्ठ, कामात अति सिन्सिअर, म्हणून तू हट्टाने ही केस घेतलीस. हो घेतली, हट्टाने घेतली मी ती केस. अगं मावशी, not that I was very close to आई बाबा, the way I'm close to you. अगं मावशी, I'm closest to you. अगं लहानपणापासून आई बाबांना वेळ मिळाला नाही माझ्यासाठी, पण सगळे बिझी असताना you made time for me, you took care of me. अगं मावशी, ते गेल्याचं इतकं दुःख नव्हतं ग मला, पण हे सगळं तू केलंस ते वाचून मला वाईट वाटलं. मावशी अगं का केलंस तू हे सगळं? Why मावशी, why did you do it? Why did you do it? Why did you do it? लॉंग स्टोरी. कुठून सुरू करू? अगदी सुरुवातीपासून. मला सगळं खरं खरं ऐकायचंय. ऐक तर मग. मी जेव्हा लहान होते ना, अगदी लहान, शाळेत असताना सगळ्या मुलांकडे जे असायचं ते माझ्याकडे कधीच नसायचं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाबांकडे हात पसरायला लागायचे. बाबांनी कधीच माझी कुठचीच गोष्ट एका मागणीत पूर्ण केली नाही. का? तर हे महाग आहे, ते महाग आहे, सारं गॉडॅम महाग आहे. बट यू नो व्हॉट, he actually couldn't afford it. He just couldn't goddamn afford it. तेव्हाच ठरवलं खूप खूप श्रीमंत व्हायचं. एवढं श्रीमंत व्हायचं की सगळ्या गोष्टी अशा चुटकीसरशी एका क्षणात घेता आल्या पाहिजे. म्हणून मी हट्टाला पेटले. हट्टाने स्वहिमतीवर इंजिनियर झाले. हार्वर्डला MBA केलं. हे सगळं मी केलं. Because I always wanted the best of everything. I had a dream. I had a goal. I had my ambition. Ambition to be at the top of my game always. Ambition to win always. And here I am, the most successful businesswoman of the world. And I became so obsessed with my ambition. So obsessed that you killed everyone. Not killed. I sacrificed them. माझ्या वाट्यात आडवे येणारे मला चालत नाहीत. माझ्या दरबारात फितुरांना स्थान नाही. माधुरी बर्वे, she can never lose.
ती कधी हरूच शकत नाही. प्रकाश कधीच अँबिशियस नव्हता. ही नेव्हर हॅड एनी गोल्स. आणि वर याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे. ही वॉज हॅपी विथ वॉट एव्हर ही गॉट. अल्पसंतुष्टी नुसता. म्हणूनच एलेला वेकेशनवर असताना त्याच्या ग्लासाला KCN 354चं कोटिंग आणि 20 मिनिटात कार्डियाक अरेस्ट. अर्थात हे प्रकरण मिटवण्यात मला जेरेमीची खूप मदत झाली. अशोकलाही त्याच पद्धतीने संपवलं. कारण त्याची कुडाची जमीन लोकांसाठी म्हणे. ओ माय गॉड, आज बघ कुडाळ इज ऑन वर्ल्ड मॅप. डिस्नेलँडचे तोडीस तोड बर्वेस फॅन्टसी लँड आज दिमाखात उभी आहे. देशाला $50,000 बिलियन फॉरेन एक्सचेंज. जगभराचे पर्यटक येत आहेत आज आपल्या देशात. आणि कुडाच्या त्या 100 फॅमिलीज सुखानी नांदतायत आपापल्या बंगल्यांमध्ये चंद्रपुरात. आपापल्या हक्काच्या BMW मधनं फिरतायत. यातल्या कित्येकांची मुलं आज माझ्या रेकमेंडेशनवर अमेरिकेत शिकतायत, युकेत शिकतायत. हे सगळं कोणामुळे? आणि माझं हे विजन अशोकला नव्हतं. नुसती तत्व तत्व आणि तत्व. सच शॉर्ट साइटेडनेस. अरुची गोष्ट वेगळी होती. मी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण ती मलाच लुटायला निघाली. अगं 10 करोड देऊन सुद्धा नाखुश, अनहॅपी. वर तिची ती सारखी धमकी. म्हणूनच सॉलिटेअर मधनं तिचा सॉलिटेअरचा विकनेस मला माहिती होता. म्हणून त्या रिंग मधनं तिला KCN टोचावलं. काय करणार, मजबुरी. राहिला प्रश्न त्या कार्लोस, मॅक्रॉबर्ट्स, शेख अल बक्तूम आणि निकोलस वास्कीचा. ते तर सगळे प्रोफेशनल असासिन्स होते. जगभराचे पोलीस त्यांच्या मागावर होते. तुमच्या FBI ला माझ्यामुळे मदतच झाली. यु नो व्हॉट, जेरेमीनी मला पर्सनल थँक्स पाठवले. अर्थात रेड टेपमुळे तो काही करू शकला नाही, बट आय हॅव हेल्प्ड हिम. अगं पण म्हणूनच तर तुझी फाईल तयार झाली ना FBI मध्ये. आता इतक्या देशांमध्ये इतके क्राईम्स केल्यावर आणखीन काय होणार आहे? ओ कम ऑन यमू, यातलं काहीही प्रूव्ह नाही झालेलं आहे. अँड नथिंग कॅन बी प्रूव्हन. नन ऑफ दिस मर्डर्स कॅन बी ट्रेस बॅक टू मी. यमू बाळ, तू किती लहान आहेस गजून. तुला असं वाटतंय का की आता मी हे जे सगळं बोलतेय हे माझं कन्फेशन तू रेकॉर्ड करतेस? माय चाइल्ड, आय नो यू आर वायर्ड. सिरियसली. हे मीच दिलेलं पॉइंट टू. ओ गॉड, अनबिलिव्हेबल या यमू. टू मच यू आर. अगं, तुला असं वाटत होतं की हे तू सगळं रेकॉर्ड करतेस, पार्टली राईट. आणि हो, हे पण की खाली व्हॅन मध्ये बसून निक आपलं बोलणं ऐकतोय आणि सगळं रेकॉर्ड करतोय, पार्टली राईट. म्हणजे तो ऐकतोय हे बरोबर, पण तुम्ही हे ऐकताय ते रेकॉर्ड होते, हा तुझी गैरसमजूत, तुझी चूक. अगं, माझा एक माणूस एअरपोर्ट पासून तुझ्या त्या निकच्या बरोबर आहे. डोंट वरी, ही हॅज नॉट डन एनी हार्म टू युअर निक. उलटा तुमच्या पूर्ण FBI युनिटला पिझ्झा, बर्गर, मिल्कशेक अख्ख्या भारतीय आग्रहाने खायला घातलंय. काळजी नको करूस. तू चेक नाही करणार आहेस आपलं कन्व्हर्सेशन रेकॉर्ड झालंय की नाही? सांगितलं ना मी तुला, आय एम माधुरी बर्वे. पण मावशी, हे बरोबर नाहीये. तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तू घेतलीच पाहिजे. गुन्हा? अगं, कोणता गुन्हा, कसला गुन्हा? मी कुठचाही गुन्हा केलेला नाहीये. अँड सी, नोबडी इज क्रिमिनल until caught and proven in the court of law. अगं पण मावशी, हे सगळं करून तू काय मिळवलंस? आज कोणीही नाहीये तुझ्या बरोबर. एकटी राहिलीस तू.
कुणीही नाहीये तुझ्या बरोबर मावशी. अगं खूप सुखी आहे मी या एकटी राहण्यात. मला नको कोणीही माझ्या आयुष्यात किंवा माझ्या विश्वात. आय हॅव वन द मोस्ट प्रेस्टिजियस बिझनेस पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 5 times in a row. आय एम व्हेरी सक्सेसफुल अँड व्हेरी व्हेरी हॅपी टू. आणि तुला जर असं वाटत असेल ना की या सगळ्या इमोशनच्या गुंत्यामध्ये मी हे सगळं रिनाऊन्स करीन आणि चेंज वगैरे होईन, तर तू ठार वेडी आहेस. हा हिंदी सिनेमा नाही. दिस इज अ रिअल वर्ल्ड, रिअल लाईफ अँड रिअल मी. मी आहे. मी कायम माझ्या प्रिन्सिपल्सवर जगले आणि जगत राहणार. माधुरी बर्वे नेव्हर लुजेस. ती कधी हरूच शकत नाही. तिच्या समोर अगदी तिची मुलगी असली तरीही. माधुरी बर्वे हॅज लिव्ड लाईक अ क्वीन अँड शी कंटिन्यूज टू लिव्ह लाईक अ क्वीन. ठीक आहे, तर मी यामिनी अशोक कुडाळकर प्रतिज्ञा करते that I will book you and get you to justice. Really? Okay with that. Let's have toast to that. मी माझ्या पद्धतीने माझं जीवन जगते. तू तुझ्या पद्धतीने तुझी इन्व्हेस्टिगेशन्स कर. And I'll sincerely pray for your success. Cheers. थँक्यू लेडीज जेंटलमॅन. आपण सगळे आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. आणि आय सिन्सिअरली होप यू एन्जॉयड द शो. इट वॉज अ व्हेरी हंबल अटेम्प्ट ऑफ आवर ॲमेचर्स. थँक्यू सो मच. I would like to invite my team, Dr. Swarupa, the lead actress. There she is, Swarupa. Rekha, Sharmika, Sangeeta Aranke, our backup team. I would also like to invite Ramesh Iyer, Rag, Sandeep, Mukesh, Nitin, Sunil, please do come on the, please do join us, please do join us, please do join us, Nitin, Mukesh, please do join us. This is my entire team. Hope you had a good show. Thank you all. Thank you for all your blessings. And thank you, Valvekar madam. इतक्या लांबून तुम्ही भुजची ट्रिप कॅन्सल करून आलात. इट मीन्स अ लॉट फॉर मी. थँक यू सो मच. थँक यू ऑल माय सिनियर्स. Thank you.